झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामाच्या पिकांचे नुकसान। अस्मानी संकटामुळे बळीराजाच्या डोळ्यात पाणी। शासनाने लवकरात लवकर पंचनामे करावे, शेतकऱ्यांची मागणी। धुळे शहरासह जिल्ह्यात 2 दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पाऊस पडतो आहे। अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे रब्बी हंगामाच्या पिकांना जोरदार फटका बसलाय। यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले। यामध्ये बाजरी, हरभरा, मका या पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले असून यामुळे शेतकरी हवालदिल झालाय। धुळे जिल्ह्यातील धुळे तालुका, त्याचबरोबर गोंदूर, जैताने, नकाणे आणि साक्री तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले असून हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकऱ्यांवरती आर्थिक संकट कोसळले। या अवकाळी पावसामुळे काढणीला आलेला कांदा सडून जाण्याची देखील भीती शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे। मी गोंदूर येथील शेतकरी श्री छोटू लालचंद माडी। आम्ही हा मका एवढा कावड कष्टाने एवढं कष्ट केलेलं आहे, तरी आमच्यातनं देवबाप्पाने हा मका पूर्णपणे झोपून दिलेला आहे। आमच्या तोंडातला आलेला घास त्यांनी काढून घेतलेला आहे। तरी आमची एक शासनाला विनंती आहे की आम्हाला काहीतरी तुम्ही तुमच्या पद्धतीने भरपाई देण्यात यावी, एवढी अशी एक माझी विनंती करतो। आणि आमचा मका हा पूर्णपणे झोपून गेलेला आहे, कारण गार एवढी होती की खारीक किंवा सोपारी असते तेवढी गार होती। आम्ही शेतातच होतो त्यावेळेस, पण आम्हाला देवबाप्पाने आमची काहीतरी चांगलं आहे म्हणून आम्ही कसे तरी वाचलो आम्ही या गारपिटामुळे। शासनाकडून पंचनामे करून देखील नुकसान भरपाई वेळेवर मिळत नसल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली। यामुळे प्रशासनाने पंचनामे केले तरी नुकसान भरपाई मात्र लवकरात लवकर देण्याची मागणी देखील शेतकऱ्यांनी केली आहे। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।